त्याला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असंच म्हणत बाप्पाला निरोप दिला जातोय आणि पुण्यातल्या पहिल्या मानाचा गणपती कसबापेठ बाप्पांचं भक्तिमय वातावरणात आज विसर्जन पार पडलेलं आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय। आणि यावेळी मोठ्या भक्तिमय वातावरणात बाप्पांच्या मूर्तीचं कृत्रिम हौदामध्ये विसर्जन करण्यात आलं। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा आर्जव बाप्पांच्या चरणी यावेळी सगळ्या पुणेकरांनी ठेवलेला आहे। पहिला मानाचा गणपती कसबापेठ गणपती बाप्पा तर पुण्यनगरी पुण्यामध्ये उत्सवाचं माहेरघर बनवलं जाणाऱ्या पुण्यातील दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पाचं पारंपरिक पद्धतीने विसर्जन पार पडलं। यावेळी गणपती बाप्पा चालले गावाला चैन पडेना आम्हाला अशी घोषणा करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आलेला आहे। मानाचा हा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी तर पुण्यातील तिसरा मानाचा गणपती गुरुजी तालीम बाप्पाचं भक्तिमय वातावरणात विसर्जन झालं। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, हे विघ्नहर्ता हे एकदंताय तू कायम आमच्या पाठीशी असतो, अशाच पद्धतीने पुढल्या वेळीही राहा, कायम राहा अशीच भावना व्यक्त करत तिसरा मानाचा गणपती गुरुजी तालीम या गणपतीचं देखील विसर्जन करण्यात आलं। तर पुण्यातील चौथा मानाचा गणपती तुळशीबाग बाप्पाचं परंपरागत पद्धतीने विसर्जन जे ते पार पडलेले आहे। यावेळी मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया असा आवाज देत सगळे भाविक जे ते जमलेले होते। तर पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग बाप्पाचं परंपरागत पद्धतीने विसर्जन पार पडलं। हे विघ्नहर्ता हे एकदंता हे लंबोदर तर पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती याचं देखील मोठ्या थाटामाटात विसर्जन आज पार पडलेलं आहे। आणि यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर याचा जयघोष करण्यात आला। तर पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन पार पडलं। गणेश भक्तांनी भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप दिला। पंचाळेश्वर घाटावर कृत्रिम हौदात दगडूशेठचं विसर्जन करण्यात आलं। आता मुंबई आणि पुण्यातली दृश्य आता क्षणाची लाईव्ह दृश्य न्यूज 18 लोकमत आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। मुंबईत लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा सुरू आहे आणि हा विसर्जन सोहळा जो आहे हा सगळा ताफा जो आहे ताफाच पुण्यात भक्तांचा कार्यकर्त्यांचा हा सगळा ताफा जो आहे तो विसर्जन स्थळाच्या दिशेने आगेकूच करतोय। पण लालबागच्या राजाचं विसर्जन सालाबादप्रमाणे यंदा देखील उद्या दुपारपर्यंत होईल असा एक अंदाज आहे। त्या अगोदर देखील होऊ शकतं किंवा त्यानंतर देखील होऊ शकतं। आणि पुण्यातलं आणखीन एक हे मंडळ ज्याची मिरवणूक आता हळूहळू पुढे सरकताना आपण बघतोय। पुण्यामध्ये देखील ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। भाऊ रंगारी मंडळाचा गणपती जो आहे तो हळूहळू पुढे येताना आपण बघतोय। पुण्यातल्या गणपती उत्सवाची रंगतच वेगळी असते। पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणची दृश्य आपल्या लाडक्या बाप्पाला बघण्यासाठी निरोप देण्याकरता मुंबईकर असतील, मुंबईच्या बाहेरून हा उत्सव बघण्यासाठी आलेले पर्यटक किंवा भाविक असतील ते देखील आता गिरगाव चौपाटीवरती बघायला मिळत आहे।
जळगाव जिल्ह्यात गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असताना चाळीसगाव इथल्या सागर खेडकर या तरुणाने एका वेगळ्या पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप दिला। पारंपरिक मिरवणुका आणि ढोल ताशांच्या गजरात लोक गणपती बाप्पाचं विसर्जन करत असताना सागरने डोंगरी नदीच्या तळाशी जाऊन बाप्पांचं विसर्जन केलं। त्यांनी स्वतः पाण्यात खोलवर जाऊन आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आणि या क्षणाचं त्यांनी चित्रीकरणही केलं। गेल्या अनेक वर्षांपासून सागर याच अनोख्या पद्धतीने गणपती बाप्पाचं विसर्जन करतो। त्याच्या या कृतीची सध्या सर्वत्र चर्चा होते। यावेळी मोहक दृश्य आपण पाहतोय। पाण्याच्या आतलं हे दृश्य बाप्पाला त्यांनी व्यवस्थिशीर एका खडकावरती स्थापित केलं। त्यानंतर त्यांनी बाप्पाची दृष्ट देखील काढलेली आहे। डोंगरी नदीच्या तळाशी जाऊन त्याने बाप्पांचं विसर्जन केलं। जे बाप्पा गेले 10 दिवस आपल्या घरात व्यवस्थिशीर स्थापित होते त्याच पद्धतीने त्यांना या डोंगरी नदीच्या तळाशी जाऊन त्याने स्थापित केलेलं आहे। तर नागपूरमधील श्री दक्षिणामुखी स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळाची भव्य विसर्जन मिरवणूक सुरू आहे। या मिरवणुकीत देशातील विविध प्रांतातील वाद्यवृंद ढोल ताशांचा समावेश आहे। ओरिसा, केरळ, पंजाब याशिवाय राज्यातील ढोल ताशा पथक या मिरवणुकीत सहभागी झाले। बाप्पाची मिरवणूक बडकस चौकात दाखल झाल्यानंतर नेत्रदीपक अशी आतषबाजी करण्यात आली। नागपूरमधील श्री दक्षिणामुखी स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळाची भव्य अशी विसर्जन मिरवणूक आणि या मिरवणुकीत देशातील विविध प्रांतातील वाद्यवृंद ढोल ताशा पथक जे त्यांचा समावेश आहे। हे ढोल ताशा पथक किंवा वाद्यवृंद ओरिसा, केरळ, पंजाब याशिवाय राज्यातील ढोल ताशा पथक या मिरवणुकीत सहभागी झाले। बाप्पांची मिरवणूक बडकस चौकात दाखल झाल्यानंतर नेत्रदीपक अशी आतषबाजी करण्यात आली। पुण्यात पुण्यातलं आणखीन एक दृश्य। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यानंतर यावर्षी या गणपती बाप्पांच्या भोवती देखील आपण जर पाहिलं तर सामवेद असेल, संविधान असेल, रामायण असेल, महाभारत असेल, छावा असेल, श्रीमान योगी असेल, विविध साहित्य प्रतिकृती ज्या आहेत, तुकाराम गाथा असेल, यजुर्वेद असेल, त्या प्रतिकृती आजूबाजूला लावण्यात आलेल्या आहेत। अभिजात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा देखावा यात व्यक्त करण्याचा प्रयत्न। मुंबईतलं पुन्हा हे दृश्य। सार्वजनिक गणपती मंडळांपासून तर घरगुती गणपतींपर्यंत वेगवेगळे गणपती जे आहेत ते गिरगाव चौपाटीच्या दिशेने जातात। दुसरीकडे पुण्यात देखील आता एक एक करत
4 वेगवेगळ्या रस्त्यांमधून ज्या ज्या मंडळांना जो रस्ता निवडून दिलेला आहे त्या रस्त्यातनं मार्गक्रमण करत आता सगळे पुण्यातली मंडळ अलका टॉकीज चौकात पोहोचतात. त्यातलाच एक बाप्पा जो आहे तो इथं पोहोचल्याचं आपण बघतोय. लोकमान्य मित्र मंडळाचा हा गणपती जो पुण्यातला आपण बघतोय, बाप्पांच्या पुढे आणि मागे ढोल ताशा वादळ. निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, हा भाव या सगळ्या गर्दीत व्यक्त होतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. सगळं कार्य आमचं निर्विघ्नपणे तू पार पाडतोस. तू एकदंताय आहेस, तू लंबोदर आहेस, तू विघ्नहर्ता आहेस आणि या वेगवेगळ्या रूपातनं कायम तू आमच्या अवतीभोवती असतो. हीच भावना व्यक्त होते या सगळ्या उपस्थित झालेल्या भाविकांच्या समूहातनं. बापू, एकीकडे आपण पाहतोय लालबागचा राजा, दुसरीकडे आपण बघतोय पुण्यातले हे वेगवेगळे गणपती मंडळ आणि याच